वचन आहे, जो माझ्या शरणागतीमध्ये येईल त्याला मी सुख दिल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यावर किती जरी विघ्न आले, किती जरी संकट आले, तर ते संकट मी दूर केल्याशिवाय राहणार नाही, असं सुद्धा वचन प्रभू रामचंद्र हनुमंतांना देत आहे. दुःख निरसून सुख द्यावयासी मी आलो वनवासासी, वेगी बोलावे सुग्रीवासी, सुखी त्यासी मी करीना. हनुमंता तू वेळ लावू नकोस, सुग्रीवाला लवकरात लवकर बोलवावून घे, कारण त्याचं दुःख निरसून, त्यांचं विघ्न निरसून मी सुख आणि समाधान देण्यासाठी आलेलो आहे. ऐकोनी श्रीरामाचे वचन हनुमंत झाला सुख संपन्न, वंदोनिया श्रीराम चरण केले उड्डाण उल्हासे. ज्यावेळेस हनुमंतानं ऐकलेलं आहे प्रभू रामचंद्र काय सांगत आहेत, काय बोलत आहेत, मग हनुमंतानं नमस्कार प्रभू रामचंद्रांना केलेला आहे आणि उड्डाण करू लागले आहे. हनुमंते करुणी उड्डाण सुग्रीवापासी आला पण, म्हणे तू भाग्य सौभाग्य पूर्ण, श्री रघुनंदन तुष्टला. ज्यावेळेस सुग्रीवाजवळ हनुमंत आलेले आहेत, सुग्रीवाला सांगू लागलेले आहेत, हे सुग्रीवा तुझं आज भाग्य उजळलेलं आहे, कारण स्वतः प्रभू रामचंद्र तुझ्यासोबत मैत्री करण्यासाठी आलेले आहेत, असं सुद्धा सुग्रीवाला हनुमंतानं सांगितलेलं आहे. राम लक्ष्मण महावीर निशंक निधडे धनुर्धर, तुझसी करावया मित्राच्या आले साचार वृक्षमुखा. हे सुग्रीवा, राम आणि लक्ष्मण कसे आहेत? निधडे वीर आहेत, कुणालाच न भिणारे आहेत आणि भीती सुद्धा त्यांच्या मनामध्ये नाही. असं असलं तरी तुझ्यासोबत मैत्री करण्यासाठी, तुझ्यासोबत सख्य करण्यासाठी ते स्वतः आलेले आहेत. कोठील कोणाचे हे कोण, येथे यावया काय कारण, समूळ शोधिले म्या जाण सावधान अवधारे. सुग्रीवा चिंता करण्याची गरज नाही, हनुमंत सांगू लागलेले आहेत, हे राम आणि लक्ष्मण कोण कोणाचे आहेत, कुठून आलेले आहेत, त्यांच्या मनामध्ये काय उद्देश आहेत, कशासाठी आलेले आहेत, हा सर्व वृत्तांत मी आणलेला आहे, असं सुद्धा सुग्रीवाला हनुमंत सांगत आहे. श्रीराम दशरथी महावीर, बंधू लक्ष्मण धनुर्धर, श्रीराम कांता सीता सुंदर, वनी विहार पित्राज्ञा. प्रभू रामचंद्र जे आहेत दशरथाचे पुत्र आहेत, लक्ष्मण आहे तो रामाचा बंधू आहे. सीतेला वनवास झालेला नव्हता, पण या ठिकाणी पित्याची आज्ञा म्हणून सीता सुद्धा सोबत आलेली आहे, असं सुद्धा हनुमंत सांगत आहेत. पित्याचे मनोनी आज्ञेसी दंडकारण्य वनवासी, ते रावे 14 वर्षी फळमुळासी शिवनी. रामांना सांगितलेलं होतं पित्यानं, रामा तुला वनवासाला जायचं आहे आणि कसं 14 वर्ष जायचं आहे. पित्याची आज्ञा रामानं ओलांडली नाही, म्हणून 14 वर्ष वनवासासाठी दंडकारण्यामध्ये प्रभू रामचंद्र, लक्ष्मण आणि सीता आलेले आहेत. शून्याश्रमी पंचवटी रावणे हरली सीता गोरटी, तिची शुद्धी करावयासाठी आले जगजेटी वृक्षमुखा. ज्यावेळेस पंचवटीच्या ठिकाणी आश्रम करून प्रभू रामचंद्र, लक्ष्मण, सीता राहू लागलेली होती, त्याच वेळेस कपटी रावणानं काय केलेलं आहे, सीतेचं हरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सीता चोरलेली आहे आणि सीतेचा शोध लावण्यासाठी प्रभू रामचंद्र आलेले आहे. श्रीरामे उदरले कबंदासी, शापमुक्त केले त्यासी, तेने सांगितले श्रीरामासी, सुग्रीवासी सुखी करे. ज्यावेळेस प्रभू रामचंद्रासोबत कबंद आलेला आहे, त्यावेळेस कबंदाचा शिरच्छेद करून त्याचा उद्धार सुद्धा प्रभू रामचंद्राने केलेला आहे. त्यावेळेस मुक्ती आणि शापातून मुक्ती सुद्धा कबंदाला झालेली आहे. त्याच वेळेस कबंदाने सांगितलेलं आहे, रामा सुग्रीवावर सुद्धा दया करा, सुग्रीवावर सुद्धा कृपा करा, कारण सुग्रीव सुद्धा त्याची गती तुमच्यासाठी झालेली आहे आणि तो सुद्धा संकटात आहे, असं सुद्धा कबंदाने सांगितलेलं आहे. सीता हरण दुःख श्रीरामासी, दारा हरण दुःख सुग्रीवासी, समान दुःख तुम्हा दोघासी, ये रे रासे सुखी करा. त्यावेळेस सुग्रीवाला हनुमंत सांगत आहे, बाबा की कबंदानं काय सांगितलं होतं की रामा तुम्हाला जसं दुःख झालेलं आहे, सीता जशी चोरलेली आहे, त्याच प्रकारे या जी सुग्रीवाची जी पत्नी आहे तिचं हरण किंवा या सुग्रीवानं सुद्धा पत्नी चोरलेली आहे, म्हणून तसं समानच दुःख सुग्रीवाला सुद्धा झालेलं आहे. या दुःखातून मुक्ती तुमच्याशिवाय सुग्रीवाला मिळणार नाही,
म्हणून एवढी विनंती सुद्धा केलेली आहे. निशेष वधो निवाळीसी सादर राज्य सुग्रीवासी देवनी सुखी करावयासी किष्किंधेसी रामाला. राम कशामुळे आलेले आहेत? या किष्किंधेमध्ये हा वाळीचा वध करायचा आहे. संबंध जे किष्किंधेचं राज्य आहे ते सुग्रीवाच्या हवाली करायचं आहे आणि एवढं सुख सुग्रीवाला द्यायचं आहे. सांडुनिया सीता शुद्ध्यार्थ साधावया तुझा कार्यार्थ कृपेने आला श्री रघुनाथ भाग्यवंत सुग्रीवा. सुग्रीवा खरंच तुझं भाग्य आहे. काय किती धन्य धन्य असशील तू. प्रभू रामचंद्रानं स्वतःची सीता शोधण्याचा जो प्रयत्न होता तो सुद्धा बाजूला केलेला आहे. पण अगोदर जो मित्र आहे आणि मित्राचे जे संकट आलेलं आहे ते दूर करावं आणि मित्राला या संकटातून मुक्ती द्यावी हा निश्चय करून प्रभू रामचंद्र कृपा सुग्रीवा तुझ्यावर केलेली आहे असं सुद्धा हनुमंत सुग्रीवाला सांगत आहे. श्रीराम प्रेम वत्सलो श्रीराम निरपेक्ष स्नेहाळू श्रीराम भक्त कृपाळू भक्त काज कृपाळू दीनदयाळ श्रीराम. प्रभू रामचंद्र दयाळू आहेत, कृपाळू आहेत, माया करणारे आहेत. भक्त जर असेल तर भक्तावर कृपा करणारे सुद्धा आहेत. म्हणून सुग्रीवा आज प्रभू रामांची कृपा प्रभू रामांची दया तुमच्यावर झालेली आहे म्हणून तुमचं भाग्य धन्य आहे असं सुद्धा हनुमंत सुग्रीवाला सांगत आहे. आय कोणी हनुमंताची गोष्टी सुग्रीवासी आनंद कोटी हनुमंताची पाटी थापटी प्रेमे संतुष्टी आलिंगे. ज्यावेळेस सुग्रीवाला ऐकलेलं आहे जे मनामध्ये भीती होती रामाविषयी ती दूर झालेली आहे. सुग्रीवाला आनंद झालेला आहे. सुग्रीवाला वाटू लागलेला आहे माझ्या या हनुमंतामुळं मला आज रामाचं दर्शन घडणार आहे, मला आज राम भेटणार आहेत. म्हणून या ठिकाणी सुग्रीवाला आनंद झालेला आहे. मेघ गर्जने मयूर नाचे तैसा सुग्रीवर्ष साचे संपूर्ण भाग्य हनुमंताचे कोण वाचे मी वानो. सुग्रीव नाचू लागलेला आहे जसा पाऊस पडतो आणि मोर जंगलामध्ये वनामध्ये नाचत असतो त्याच प्रकारे आज सुग्रीवाला सुद्धा आनंद झालेला आहे. या प्रभू रामचंद्रांची कृपा सुग्रीवाला झालेली आहे त्यामुळे आनंद सुग्रीवाला झालेला आहे. माझा सारिता निज स्वार्थ झाला श्रीरामाचा आप्त श्रीराम भाग्या समर्थ कृतकृत्यार्थ मी झालो. म्हणून आज मी कृत कल्याण झालो. आज माझं भाग्य उजळलं आणि हनुमंतामुळे आज मला राम भेटू लागलेला आहे एवढा आनंद गाढा होऊ लागलेला आहे. सुमनमाळा सुकलिया वरी सोय सांडजे जे विदुरी तेवी श्रीराम भक्त हो ते वारी ते माळेच्या परी त्यागिले. म्हणूनच जसं एखादा माणूस जर फुलांची माळ सुकली तरी काढून टाकते त्याचप्रमाणे आता काय झालेलं आहे माझ्या मनात जी भीती होती ती मी रामाविषयी भीती काढून टाकलेली आहे. राम माझा झालेला आहे, मी रामाचा भक्त आहे, मी रामाचा शरणार्थी आहे असं सुद्धा सुग्रीवाला वाटत आहे. ज्यावेळी श्रीरामाची भेटी सुग्रीव निर्भय झाला पोटी श्रीराम लक्ष्मणिया दृष्टी उठा उठी आले दोघे. जी मनामध्ये भीती होती जी गडबड होती की राम आपल्याला मारल्याशिवाय राहणार नाही, हा वाळीतून आला असेल, वाळीने सांगितलं असेल आणि आता राम मला मारतील, ही जी मनातली भीती होती सुग्रीवाची दूर झालेली आहे आणि मनामध्ये आनंद सुग्रीवाला झालेला आहे. धरोणी हनुमंताचा हात जेते होता श्री रघुनाथ सुग्रीव तेथे आला त्वरित शरणागत मी तुझा. या हनुमंताचा हात धरलेला आहे. ज्या ठिकाणी लक्ष्मण राम आहेत त्याच ठिकाणी सुग्रीव आलेले आहे. आल्याबरोबर रामाला साष्टांग नमस्कार केलेला आहे आणि रामांना सांगू लागलेले आहे मी तुमचा रामा शरणार्थी आहे असं सुद्धा सुग्रीव बोलत आहे. तू सत्य प्रतिज्ञा रघुवीर माझा करावया अंगीकार मी तुझा निज किंकर शरण साचार श्रीरामा. रामा मी तुमचा सेवक आहे, या सेवकाला तुम्ही काही काम सांगा मी तुमचं काम केल्याशिवाय राहणार नाही. मी तुमच्या शरणामध्ये आलेलो आहे, माझ्यावर कृपा करा एवढी विनंती सुग्रीव करत आहे. सुमनमाळा सुकली आवरे सोय सांडी जे जे विदुरी ते विश्राम होतो भारी ते माळेच्या परी त्यागिले. म्हणून जसं मला भीती होती एखाद्या वेळेस जर फुलाची माळ आपण गळ्यामध्ये घातली
पण फुलं जर सुकले तर ती माळ काढून टाकतात. त्याच प्रकारे माझ्या मनामध्ये भीती होती, राम मला मारतील, पण आता ती माझी भीती दूर झालेली आहे असं सुद्धा सुग्रीव सांगत आहे. तू सत्य प्रतिज्ञा रघुवीर माझा करावा अंगीकार, मी तुझा नग किंकर शरण साचार श्रीरामा. माझा अंगीकार करावा रामा तुम्ही, मी किंकर आहे, तुमचा सेवक आहे. माझा अंगीकार करावा, माझ्यावर कृपा करावी एवढी विनंती सुग्रीव करत आहे. आयसे सुग्रीव संभाषित ऐकोणी श्री रघुनाथ मुनी आनंद भरित झाला उद्दित सेवेसी. म्हणून ज्यावेळेस रामानं ऐकलेला आहे सुग्रीवाचा काय भाव आहे, सुग्रीव कोणत्या हेतून आलेला आहे आणि आपल्या शरणागतीमध्ये आलेला आहे, रामांना सुद्धा आनंद वाटत आहे. सुग्रीव घाली लोटांगण श्रीरामे उचलिला हाती धरून वानरे करुणी हस्त ग्रहण दिदिले आलिंगण हृदयसी. ज्यावेळेस सुग्रीव लोटांगण घालत होता, प्रभू रामचंद्रानं या सुग्रीवाला धरलेला आहे. तुझी जागा पायामध्ये नसून माझ्या हृदयापाशी आहे, म्हणून आलिंगन कडकडाटून या सुग्रीवाला रामाने दिलेला आहे. हृदय लागले तव हृदयस्थ एक झाले सज हृदयत्व घडले अलिंगले एकमेका. ज्यावेळेस सुग्रीवाला रामांना भेट दिलेली आहे, आलिंगन दिलेलं आहे, त्यावेळेस रामाचं हृदय या सुग्रीवाच्या हृदयाला लागलेलं आहे आणि सुविचार, चांगले विचार या सुग्रीवाच्या मनामध्ये येऊ लागलेले आहेत. श्रीराम हृदयस्थ चिदघन त्याची देता लिंगण सुग्रीव हृदय समाधान वाळी भयभान निमाले. प्रभू रामांचं हृदय चिदघन आहे म्हणून समाधान देणार आहे. सुग्रीवाने ज्यावेळेस आलिंगन दिलेलं आहे, या सुग्रीवाच्या मनामध्ये जी दुखदुख होती, वाळी मला मारल्याशिवाय राहणार नाही, वाळी माझा वध केल्याशिवाय राहणार नाही, हा भेद किंवा ही भीती दूर झालेली आहे आणि समाधान, शांती सुग्रीवाच्या मनाला, हृदयाला लाभलेली आहे. नरा पडली मिठी आधी व्याधी शामली कोटी सांगणे पुसणे सरल्या गोष्टी आनंद कोटी सुग्रीवा. आता भेटी कुणाची झालेली आहे? नर आणि वानरांची झालेली आहे. त्यावेळेस मनामध्ये कुठलीच शंका राहिलेली नाही. या सुग्रीवाच्या जे मनामध्ये शंका होत्या, भीती होती, याची सर्व शांती झालेली आहे. दोघा सख्य झाले अलौकिक अग्नी सूर्य प्रमाण साक्ष काही करणे न लगे देख दोन्हीचे एक हृदय झाले. ज्यावेळेस रामांच्या हृदयाला सुग्रीवाचं हृदय लागलेलं आहे, त्यावेळेस दोन्हीचं हृदय वेगळं नसून एक झालेलं आहे. त्यावेळेस कुठलाही मनामध्ये भेद राहिलेला नाही. या सूर्याचा आणि चंद्राची आणि अग्नीची साक्ष देऊन हे दोघं सुद्धा यांची मैत्री झालेली आहे. दोन्हीचे हृदय झाले एक तेची निज सख्याचे सख्य आपण प्रमाण देता भाग तो अलौकिक अत्यल्प. म्हणून नाथ महाराज सांगतात, सुग्रीवाची आणि रामांची भेट झालेली आहे, वानरांची आणि रणांची भेट झालेली आहे, भक्ताची आणि भगवंताची भेट झालेली आहे. याला उपमा काय देऊ, याला उपमा सुद्धा तुच्छ होईल असं सुद्धा नाथ महाराज सांगत आहेत. श्रीराम सख्या पुढे जान बाई भूतवान प्रमाण भागते ती केवळ तृण सखा संपूर्ण श्रीराम. म्हणून सखा जरी सखा असेल तर तो सखा होऊ शकत नाही. वाळी हा सखाच होता, पण सुग्रीवासाठी सखा झाला नाही. म्हणून प्रभू रामचंद्र सख्याहून सुद्धा सखा या सुग्रीवाचा झालेले आहे. श्रीराम सख्याची थोरी अति अगाध चराचरी ते सख्य पावने वानरी जय जयकार गरजते. वानर जय जयकार करू लागलेले आहेत. जो सखा होता तो सखा होऊ शकलेला नाही, पण माझा राम माझ्यासाठी सखा झाला, सख्याहून सखा झाला, याचा आनंद वानरांना झालेला आहे. त्यावेळेस वानर जय जयकार करू लागले. श्रीराम स्वय नरपती सुग्रीव स्वय वानरपती दोघा सख्यत्वाची स्थिती अन्यान प्रीती अल्लाह. प्रभू रामचंद्र नरपती आहे तर हा सुग्रीव वानरपती आहे. या दोघांची भेट झालेली आहे, या दोघांची मैत्री झालेली आहे, हे दोघं आप्त झालेले आहेत. जय श्री प्रीती श्वास सुमना जैसी प्रीती जीवा मना तैसी प्रीती श्री रघुनंदना अन्यो न जाना अति प्रीती. अहो किती प्रीती झाली या दोघांमध्ये, किती प्रेम झालं. जसं एखादं फुल असते पण फुलापासून सुगंध वेगळा करता येत नाही, त्याच प्रकारे यांची प्रीती किंवा प्रेम
झालेला आहे. जैसी प्रीती गुळ गोडीसी जैसी दीपक प्रकाशी नाना रसाने उदकासी रामा सुग्रीवासी अति प्रीती. म्हणून जशी गोडी गुळापासून गोडी वेगळी करता येत नाही, किंवा पाण्यापासून मासळी वेगळी करता येत नाही, किंवा पाण्यापासून वेगळा रस वेगळा कलर वेगळा करता येत नाही, त्याचप्रमाणे यांचं प्रेम होऊ लागलेलं आहे. सुग्रीवे पाहता श्रीरामचंद्रा श्रीरामे पाहता वानरेंद्रा पित्त प्रीती पाहता एरेरा दोहीची नेत्रा नोहे तृप्ती. म्हणून ज्यावेळेस प्रभू रामचंद्र सुग्रीवाला पाहू लागलेले आहेत, सुग्रीव रामाला पाहू लागलेले आहेत, काय तृप्ती मनाला होऊ लागलेली आहे. डोळ्यांचं पारण फेडू लागलेलं आहे. सुग्रीवाला पाहू वाटू लागलेला आहे रामाला पाहावतच राहावं, आणि रामाला सुद्धा वाटू लागलेलं आहे सुग्रीवांना पाहतच राहावं, अशी अवस्था दोघांची झालेली आहे. जैसी प्रीती चकोर चंद्रा तैसी प्रीती सुग्रीव रामचंद्रा जैसी प्रीती जळा जळचरा तैसी वानरा श्रीरामी. जसे पाण्यामध्ये जलचर राहतात, मासे असतील, कुठलाही प्राणी असेल, त्याला पाण्यापासून दूर होता येत नाही. पाण्याची जेवढी त्याला गोडी असते, आवड असते, त्याच प्रकारे गोडी या सुग्रीवांची आणि रामांची लागलेली आहे. ऐसी श्रीराम वानरा प्रीती श्रीराम वानरा ज्ञान भक्ती ऐसिया ऐसिया प्रेम प्रीती पाहता तृप्ती नोहे नेत्री. म्हणून ज्ञान आणि भक्ती जशी वेगळी करता येत नाही, त्याच प्रकारे गोडी प्रभू रामचंद्र आणि सुग्रीवांची लागलेली आहे. श्रीराम सुग्रीव मारुती तिघा झाली अज्ञान प्रीती मग बैसुनिया सुख संमती अनुवादती निजभुज. प्रेम गोडी कुणाची झालेली आहे? सुग्रीव असेल, हनुमंत असेल, किंवा प्रभू रामचंद्र असतील. ज्यावेळेस यांची गोडी झालेली आहे त्यावेळेस बसलेले आहेत आणि एकमेकांना काय बोलत आहेत. सुग्रीव म्हणे श्री रघुपती तुम्ही आले जिचे नियार्थी ते म्या देखिली सीता सती गगनपंथी पैनेता. ज्यावेळेस बैठक बसली असेल त्याच वेळेस सुग्रीव बोलू लागलेला आहे, रामा, ज्या सीतेसाठी तुम्ही आलात, ज्या सीतेचा शोध तुम्ही घेत आहेत, त्या सीतेला मी पाहिलं आहे. कुठं? आकाशामध्ये पाहिलं आहे, असं सुद्धा सुग्रीव सांगत आहे. रावणाचे खांदे वारी वेगे नेता गगनांतरी आम्ही देखले वानरे श्रीराम गदरी आकरंदे. ज्यावेळेस रावण आपल्या खांद्यावर सीतेला आकाशातून घेऊन जात होता, सीता आक्रोश करत होती, रामाचं नाव घेत होती, रामाचं नाव घेऊन आक्रोश करत होती, त्यावेळेस आम्ही या आकाशाकडे पाहिलेला आहे, या रावणाकडे पाहिलेला आहे, आणि रावणाच्या खांद्यावर सीता मला दिसलेली आहे. श्रीराम राया धाव धाव राघवा तुस वेग पाव घेऊन या लक्ष्मणाचे नाव दीर्घ स्वरे आक्रंदे. सीता आक्रोश करत होती, रामा, हा रावण मला घेऊन जात आहे, हा पापी, हा कपटी रावण मला घेऊन जात आहे, तुम्ही कुठं आहात? वाचवा आणि मला पावा, माझी सुटका करा. एवढंच नाही, लक्ष्मणाचं नाव सुद्धा घेऊन सीता आक्रोश करत होती. राम नाम सीता रव वानरी केलिया पै सर्व अनंत झाली ते अपूर्व ऐक स्वामी. म्हणून हे सर्व आम्ही पाहिलेलं आहे, डोळ्यानं पाहिलेलं आहे, कानानं ऐकलेलं आहे. काय ऐकलेलं आहे? रावण घेऊन जात होता, सीतेच्या तोंडून रामाचं नाव ऐकलेलं आहे, लक्ष्मणाचं नाव ऐकलेलं आहे, आणि सीतेच्या तोंडून आक्रोश सुद्धा मी ऐकलेला आहे, असं सुद्धा सुग्रीव प्रभू रामचंद्रांना सांगत आहे. एची पर्वत सिकरी आम्ही असता पंचवानरी उत्तरिया वास सीता सुंदरी अलंकार इत्यागिले. ज्यावेळेस आम्ही 5 वानर या पर्वतावर बसलो होतो, त्याच वेळेस काय करू लागलेली होती? सीता आक्रोश करू लागलेली होती. रावण घेऊन जाऊ लागलेला होता, रावणाला दया आली नाही, पण सीतेनं काय केलं? जे आपले अलंकार होते, अलंकार खाली जमिनीवर टाकलेले आहेत. लक्षोणी हनुमंता वस्त्रालंकार सांडी सीता ते आले हनुमंताच्या हाता सौभाग्यता म्हणून आम्हाला सीतेला पाहिलं, हे रामाचे भक्त आहेत, सीतेनं ओळखलं, वस्त्र असतील किंवा अलंकार असतील आम्हाला पाहून टाकले, पण हे अलंकार किंवा वस्त्र असतील ते कोणाच्या हातात आले?
हनुमंताच्या हातामध्ये आलेले आहे. श्रीराम नामाचे उत्तरीया वस्त्र, राम नामांकित अलंकार, आम्हा दाखविले समग्र, राखे निरंतर मारुती. हनुमंतानं आम्हाला दाखवलं, राम नाम त्या वस्त्रावर होतं, अलंकारावर सुद्धा रामाचं नाव होतं. हनुमंतानं मला आणून दाखवलेलं आहे, असं सुद्धा सुग्रीव ग्वाही या रामांना देत आहे. राम नामी ज्या विश्वास, असे भाग्य सभाग्य जास, तेची पावती श्रीराम वास, भाग्य भवस हनुमंता. म्हणून ज्याचा विश्वास रामावर असेल, राम नामावर असेल, त्याला राम मिळाल्याशिवाय राहत नाही. म्हणून हनुमंताचा विश्वास होता, आमचा विश्वास होता, म्हणून आज आम्हाला चरण प्रभू रामचंद्रांचे पाहायला भेटलेले आहे. प्रभू रामांची आम्हाला भेट घडलेली आहे, असं सुद्धा सुग्रीव सांगत आहे. राम नामे दीर्घ स्वर, सीता क्रंदे सुंदर, आम्ही ऐकता समग्र, हनुमान वीर कवळला. ज्यावेळेस रामाचं नाव घेऊन सीता आक्रोश करू लागलेली होती, रडू लागलेली होती, दुःख करू लागलेली होती, त्यावेळेस हनुमंतांना आवेश आलेला आहे, हनुमंतांना राग आलेला आहे. त्यावेळेस हनुमंतानं काय केलेलं आहे? मारोनी राक्षस दुर्धर, करोनी दिनाचा उद्धार, सोडवावया सीता सुंदर, हनुमान सत्वर उसळला. और राग केवढा आला, हनुमंतांना राग आला. आता जावं आणि या राक्षसाला मारावं, राक्षसापासून सीता आपण मुक्त करावी आणि उद्धार करावा. एवढं सुद्धा हनुमंतानं ज्यावेळेस केलेलं आहे, त्यावेळेस काय झालेलं आहे? राग्या तुन्या पुसाटी, वटारुन्या रक्त दृष्टी, वाळून्या वज्रमुष्टी, उठावटी उडाला. ज्यावेळेस राग आलेला आहे, दणकन शेपटी हनुमंतानं जमिनीवर आपटलेली आहे, डोळे लालबुंद केलेले आहेत, या अंगावरचे शहारे उभा टाकलेले आहेत आणि हनुमंत आवेशाने आकाशामध्ये उड्डाण करू लागलेले आहे. हनुमंताचे निज उड्डाण, गेले ग्रचक्र टाकून, तळी तेने धाके रावून, गेला लंघून सागरू. ज्यावेळेस आवेशाने हनुमंतानं आकाशामध्ये उड्डाण केलेलं आहे, रावणानं पाहिलेलं आहे. रावणाला वाटलं आता आपली घेरली, काही खरं नाही, आपल्या सुटका करून जावंच लागेल, नाहीतर हा वानर सोडणार नाही. या हिशोबाने रावण घाबरला. ज्यावेळेस हनुमंत आकाशामध्ये उड्डाण केलं, त्यावेळेस रावण खाली जमिनीवर उतरून या लंकेकडे जात आहे. गेला देखोणी लंका नाथ, हनुमंत क्रोध करी शांत, ऐसा कोणी वृत्तांत, अति श्रीराम. ज्यावेळेस सुग्रीव सांगत आहे, प्रभू रामचंद्र ऐकत आहेत, हनुमंत आकाशामध्ये उड्डाण केले, पण रावण चकली देऊन पळून गेला. ज्यावेळेस ऐकलेलं आहे, त्यावेळेस रामांची अवस्था कशी झालेली आहे? कुंडलिकावर जाणी विठ्ठल श्री ज्ञानदेव, कांत स्मरण जय जय राम, महारुद्र हनुमान की जय. श्री गणेशाय नमः. ऐकुनी वानराच्या गोष्टी, विस्मय सौमित्राच्या पोटी, सीता लंकार पहावया दृष्टी, उठा उठी आरविले. म्हणून ज्यावेळेस रामानं ऐकलेलं आहे, सीतेचं हरण होऊ लागलेलं होतं, रावण सीतेला घेऊन जात होता. त्यावेळेस या सीतेनं अलंकार टाकलेले आहेत, वस्त्र टाकलेले आहेत. त्यावेळेस रामाची तळमळ होऊ लागलेली आहे, ते वस्त्र मला पाहायचे आहेत, ते अलंकार मला पाहायचे आहेत, असं राम आग्रह करत आहेत. सीता अलंकार वस्त्रासी, हनुमंते दाखविले श्रीरामापासी, तेने धरुणी हृदयासी, उकास बुकसी स्फुरंद. ज्यावेळेस हनुमंतानं हे वस्त्र आणि अलंकार प्रभू रामचंद्रांना दाखवलेले आहेत, प्रभू रामचंद्राने ते अलंकार वस्त्र पाहिलेले आहेत, हृदयाच्या ठिकाणी लावून घेतलेले आहेत आणि कंठामध्ये हृदयामध्ये उपसाबुक्सी प्रभू रामचंद्रांची होऊ लागलेली आहे. सीते मनसिका रुसलिया, पूर्व प्रीतिका विसरलीसी, रागे मनसिका न बोलसी, कोठे गेलीसी प्रियकांते. सीते कुठे गेलीस, का रुसलीस, मला बोलत नाहीस का, कशामुळं, असे प्रश्न सुद्धा दुःखामध्ये प्रभू रामचंद्र विचारत आहेत. सीतेची देखुनी अलंकार, श्रीराम कली
सीतेचे अलंकार पाहिलेले आहेत, वस्त्र पाहिलेले आहेत. प्रभू रामचंद्रांना आठवण येऊ लागलेला आहे, सीतेचा विरह वाटू लागलेला आहे. त्यावेळेस प्रभू रामचंद्रांना दुःख होऊ लागलेला आहे, विलाप प्रभू रामचंद्र करत आहेत. श्रीरामाची कोणी व्यथा, सुग्रीवासी परमावस्था, सावध करुणी श्री रघुनाथ, होय बोलता पुरुषार्था. ज्यावेळेस दुःख श्रीरामांना झालेला आहे त्यावेळेस या सुग्रीव सावध करण्याचा प्रयत्न करू लागलेला आहे. आणि सावध करून हा सुग्रीव प्रभू रामचंद्रांना काय बोलत आहे? स्वामी तुझं माझं सख्य झाले असता, तुझी निवारविना व्यथा, तरी लागली लाज मित्रार्था, आणि न सीता शोधिनी. त्यावेळेस सुग्रीव सांगत आहे, रामा तुमची आणि माझी मैत्री झालेली आहे. मित्रासाठी काही असतं, मैत्रीसाठी काही असतं. मी काय करेन, काही क्षणामध्ये सीतेचा शोध घेईन आणि सीता आणल्याशिवाय राहणार नाही. तुमचं दुःख मला पाहवत नाही, तुमची व्यथा मला पाहवत नाही, असं सुद्धा सुग्रीव प्रभू रामचंद्रांना बोलत आहे. कळी काळाची मार्दती मान, ऐसे माझे चौघे प्रधान, आम्ही तमेळविन वानराचे सैन्य, सीता शोधन आणि न. काही करेन रामा तुमच्यासाठी. माझे प्रधान आहेत 4, कळी काळा सुद्धा भारी पडणारे आहे. कुठेही राहू द्या सीता, पाताळात राहू द्या की आणखी कुठे राहू द्या, मी शोध घेतल्याशिवाय राहणार नाही आणि सीता आणल्याशिवाय राहणार नाही, असं वचन सुग्रीव प्रभू रामचंद्रांना देत आहे. सर्वनृत्य पाताळी गेली असता जनकबाई, घेऊन या जगदांडोळी, सीता वेल्हाळी आणि न. स्वर्ग लोकात असू द्या, मृत्यू लोकात असू द्या किंवा पाताळ लोकात असू द्या, सीता कुठेही असू द्या, रावणानं कुठेही नेलेली असू द्या, पण तिथं जाईल आणि प्रत्येक या घराची धांडोळी घेतल्याशिवाय राहणार नाही आणि तिथून मी सीतेला आणल्याशिवाय राहणार नाही. रामा मी तुम्हाला वचन देतो, असं वचन सुद्धा सुग्रीव देत आहे. श्रीरामा वाहत तुझी आन, सीता आणीन मी शुद्ध करून, पुढती शिवतो तुझे चरण, परमप्रमाण हे माझे. रामा तुमच्या मला चरणाची शपथ आहे, मी तुमची शपथ घेऊन सांगतो, कुठेही सीता असू द्या, मी सीता आणल्याशिवाय राहणार नाही, सीतेचा शोध आणल्याशिवाय राहणार नाही, असं सुद्धा सुग्रीव शपथ घेऊन रामाला सांगत आहे. रुदन करू नको श्रीरामा, ऐके माझी प्रमाण सीमा, अधापतन जाण मज पलंगमा, श्रीराम सीता जर विनानी. मी जर सीतेला आणलं नाही, मी जर सीतेचा शोध आणला नाही, तर मी अंधपतनाला गेल्याशिवाय राहणार नाही. रामा मी तुम्हाला वचन देतो, काही करेन, माझ्या जीवाचं काही करेन, कितीही संकट येऊ द्या, कितीही विघ्न येऊ द्या, पण मला तुमची व्यथा बघवत नाही, तुमचं दुःख मला बघवत नाही. तुमच्यासाठी मी माझा जीव द्यायला तयार आहे, पण मी सीतेचा शोध आणल्याशिवाय राहणार नाही, एवढं सुद्धा वचन रामांना सुग्रीव देत आहे. सीता शुद्धी सांडणी श्रीरामा, जरी गुंतेन अनिवके कामा, तरी वानराद मा, श्रीराम सीता जरी नानी. सुग्रीव सांगत आहे, रामा मी सीतेचा शोध घेण्याऐवजी दुसऱ्या जर कुठल्याही कामाला हात लावलं तर मी अंधपतनाला गेल्याशिवाय राहणार नाही, कुठलंच दुसरं कार्य करणार नाही, पण मी सीताचा शोध घेतल्याशिवाय राहणार नाही आणि सीता आणल्याशिवाय राहणार नाही, असं सुद्धा प्रभू रामचंद्रांना हा सुग्रीव सांगत आहे. सांडणी सीता शुद्धीच्या क्रमा, जरी मी लागना अनिके कामा, तरी धिक्कार माझ्या जन्मा, श्रीराम सीती तरी नानी. मी कुठलंच काम पाहणार नाही, कुठलंच कार्य करणार नाही, आणि जर असं केलं तर माझ्या जीवनाला, माझ्या जन्माला सुद्धा धिक्कार असेल, कारण मी सीतेशिवाय किंवा सीतेच्या शोधाशिवाय दुसरं कार्य करणार नाही. जोपर्यंत मला सीता सापडणार नाही तोपर्यंत मी सीतेचा शोध घेतल्याशिवाय राहणार नाही, असं सुद्धा सुग्रीव रामांना सांगत आहे. सीता वियोग विभ्रमा, दुःख न करीन गुतमा, निमेषानिक श्रीराम रमा, प्रताप गरिमा पाहे माझी. मग मी किती प्रताप करतो, माझं काय सामर्थ्य आहे
ते मी तुम्हाला दाखवल्याशिवाय राहणार नाही. रामा, तुम्ही दुःख करू नका, तुम्ही विरह करू नका, तुम्ही व्यथा करू नका, हे मला पाहावंसं वाटत नाही, असं सुद्धा सुग्रीव तळमळीनं सांगत आहे. लाजविला पितामह ब्रह्मा, लाजविला पूर्वज महिमा, लाजविला क्षात्र धर्मा, श्रीराम सीता जरी नाही. म्हणूनच राम सांगू लागलेले आहेत. खरं ब्रह्मदेवाची मी शपथ घेऊन सांगतो, किंवा आणखी मी कशाची मी क्षत्रिय आहे, या क्षत्रिय धर्माला सुद्धा लाज वाटल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मी सीतेचा शोध घेणार की नाही हे सुद्धा राम सांगत आहेत. ऐकोनी सुग्रीवाचे वचन, हास्य करी श्री रघुनंदन, तुझं राज्यदारा दिसल्या विन, सीता स्मरण मज नाही. अरे सुग्रीवा, चिंता करू नकोस, तुझ्याने माझी मैत्री झालेली आहे. जोपर्यंत तुला राज्य भेटणार नाही आणि जोपर्यंत वाळीचा वध होणार नाही आणि जोपर्यंत तुला सिंहासन भेटणार नाही, तोपर्यंत मी सीतेचा शोध घेण्यासाठी जाणार नाही, असं सुद्धा प्रभू रामचंद्र सुग्रीवाला सांगत आहेत. मित्र कार्य पुढे जाणं, सीता सिद्धिमत तृणा समान, वाहतो दशरथाची आन, सत्य जाण सुग्रीवा. मला दशरथाची शपथ आहे, मी तुझ्यासोबत मैत्री केलेली आहे आणि मित्रावर विघ्न आलेलं आहे, मित्रावर संकट आलेलं आहे, आणि संकट सोडून मी जर सीतेचा शोध घेण्यासाठी गेलो तर हे बरं नाही, हे योग्य नाही, असं सुद्धा राम सुग्रीवाला सांगत आहे. जे तो बोलिलास निर्माण, ते मज मानले प्रमाण, तुझे कार्य न होता पूर्ण, सीता आगमन मज नित्य. म्हणून सीतेचं आगमन होणं किंवा सीतेचा शोध घेणं हे माझ्यासाठी तुच्छ आहे. कारण मैत्री अगोदर आहे, तुझ्यासोबत मैत्री अगोदर केलेली आहे. मग आता मी तुझी मैत्रीचं पूर्ण केल्याशिवाय, मित्रत्व मी पूर्ण केल्याशिवाय, किंवा तुला सिंहासन राज्य दिल्याशिवाय सीतेचा शोध मी घेणार नाही, असं सुद्धा राम सुग्रीवाला सांगत आहे. वैष्णदेव बळी विधान, वैष्णदेव बळी विधान, न करिता भोजन नित्य जाण, तेवी तुझे कार्य करता पूर्ण, सीता आगमन मज नित्य. अहो, जो बळी होता अगोदर दान धर्म देत होता, नंतरच भोजन करत होता, त्याप्रमाणे त्या नियमाप्रमाणे मी सुद्धा काय करणार आहे, मी तुला वचन दिलेलं आहे की अगोदर वाळीचा वध, मग तुला राज्य आणि नंतर सीतेचा शोध घेणार, असं सुद्धा सुग्रीवाला प्रभू रामचंद्र सांगत आहे. अति दौडनिया निराशन, जेवी नित्य होय निज भोजन, देवी तुझे कार्य न होता पूर्ण, सीता आगमन मज विद्य. अहो, घरी जर अतिथी आला, त्याला जर आपण भोजन दिलं नाही आणि भोजन न देता त्याला जर हाकलून लावलं तर किती सुंदर भोजन असलं तर ते काही कामाचं नाही. म्हणून मी अगोदर मैत्री तुझ्यासोबत केलेली आहे, मी मैत्री अगोदर पूर्ण करणार आणि नंतरच सीतेचा शोध घेणार, असं सुद्धा राम सांगत आहे. न करिता संध्या स्नान, यज्ञादि कर्म नित्य जाण, देवी तुझे कार्य न होता पूर्ण, सीता आगमन मज नित्य. अहो, जसं एखादा यज्ञ करायचा असेल तर आंघोळ केल्याशिवाय पर्याय नसतो, आंघोळ केलं तरच आपलं यज्ञ पूर्ण होऊ शकतो. त्याचप्रमाणे सुग्रीवा, जाणतो तुझी मैत्री मी पूर्ण केल्याशिवाय, तुला सिंहासन दिल्याशिवाय मी सीतेचा शोध घेण्यासाठी जाणार नाही, हे माझं वचन आहे, असं वचन प्रभू रामचंद्र सुग्रीवाला देत आहेत.